मित्रांच्या मैत्रिणींच्या भावांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय, आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आता। तसेच आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू करायचे, जरा आयडिया द्या ना मला कमेंटमध्ये तुम्ही। आणि आज आपण ब्लॉग बनवतोय, आज आपल्या घरी आपल्या घरचे येणार आहेत सगळे, आत्या काका काकी सगळे जेवायला येणार आहेत। तर आपण आता दाखवू तुम्हाला गावठी कोंबडा आणायला गेले माझे पप्पा, त्याला बनवताना आपण बघू, आपण पण थोडं बनवू। तर आता तुम्हाला सगळं इंट्रोमध्ये नाही सांगत, थोडं नंतर सांगतो। आता मी चाललोय नाश्ता घ्यायला शाळेला। तर आता अशा प्रकारे आपल्या बिल्डिंगमध्ये काम चालू केलं कलरिंगचं वाटतं। भेंडी वा कलर होणार मस्त, बघू आता। अरे मला गाडी काढायचा प्रॉब्लेम होईल यार, आता लफडा झाला। आता आपण जेवण फोडणीला घालतोय गावठी, आणि आता वडे पण बनणार आहेत, कोंबडी वडे खाऊ आपण। आधी आपण चिकन करून घेऊया, मग वडे करूया, हे ना कसं हो। पहिला मी फोडणी घालते पटापट एक गॅसवर, मग आपण दुसऱ्या गॅसवर हे करूया वडे। पहिला फोडणी, पाणी काढून घ्यायला लागते, आणि आधी ना पाणी काढत बसते नाही पण आपण दुसऱ्या आमच्या घरात एक कचरेवाली झाडूवाली, कचरेवाली झाडूवाली, कचरा झाडू कचरा। आमच्या घरात घुमे तसे कचरा झाडूवाले, कचरा झाडू हुड। काय बोलतात? स्वागत आहे आपल्या घरी तुमचं। हाय, आता 3 लेडीज इन किचन ब्रो। अरे यार बरोबर ना, आता इथेच कर ना जे काय ते। मी म्हटलं उशीर झालाय तर ताई निघाल्या नसतील तरी जाते पीठ घेऊन। हा एकदम भारीवाला झालाय, एकदम शिंपंडी वाटतंय, एकदम भारी। काय बात आहे, क्या बात आहे। आता वड्यांची तयारी चालू आहे फुल। चला आता गरमागरम रस्सा पिऊया, गरमागरम। आणि आपले कामगार काम करतायत, कांदा कापचाल बडाडली, कांदा टमॅटो। हे बघा महाराजे राजे कसे बसलेत, महाराणी सारखे। हा बरोबर स्वतःचे राज खुलत। बोल ना म्हटकन, आता कधी नाही ओरडू शकत, आता पप्पा आहे, आता पप्पा आहेत, बोल तू बोल ग। फेमडी रडली ना, बोल बोल फेमडी ग। त्याच्या पहिले कशी बोलते माहिती का, साक्षी मला पण दाखव, मी काम करते ना। फेमडी कर कुठली फेमडी कर, एक नंबरची। या वडे 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 कोंबडी वडे, एक जण काढायला, एक जण थापायला, 2 जण थापायला भाई। फुल फास्ट सर्व्हिस आहे। या तुम्ही पण जेवायला, ऍड्रेस पाठवतो कमेंट मध्ये, पण आम्ही जेवून झालं असेल तसपर्यंत। कसं होतं? तर आता थोडं एक एक पीस खाऊ सगळे आपण मिळून। खाशील ना रे भाई? आता गावठी खायला लागलाय, हळूहळू मटण पण खायला लागणार रे भाई। आम्ही बाहेर मटण खातो, मग बाहेर खातो मटण। तो घरचं वेगळं असतं, तो बाहेरचं वेगळं भाई। आपण सगळं खातो, तुम्ही मला बिंदास बोलवू शकता जेवायला, मी सगळं खाईन, पण नॉनव्हेजमध्ये मला नक्की बोलवा एकदा। आणि स्पेशली तुझ्यासाठी का काय लावलंय रक्षेदी? मज्जा आणि लाईफ आमच्यासाठी नव्हतं हिच्याकडे मायला। तर आता आपलं जेवण झालंय तयार, वडे, रस्सा, गावठी कोंबडी
राईस, कांदा. तर आता आम्ही जेवतो, तुम्ही आम्हाला जेवताना बघा. आणि ते सगळे कसे जेवायला बसलेत बघा. ही आपली कॅमेरा सेटलमेंट करायला थांबली आहे. या पप्पा ये असतात गालातल्या गालात. तर आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो जेवताना. बघा आम्हाला, तुम्ही बघा आम्हाला जेवताना बघा आम्ही कसे कोंबडी वडे खातोय. आता आपण खाऊया आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणजे भाईचारा टॉप. सगळे कसे खात आहेत बघा, डेंजर. गप्पा गप्पा काय 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 मागच्या संडेला पण आंघोळ नाही केलं त्यांनी. बोलतो जाऊ दे, घरी जाऊनच करतो. उद्या कॉलेजला जातो. संडेला आंघोळीला सुट्टी, सगळ्याला सुट्टी पाहिजे. सगळ्या मित्रांनी बघायला पाहिजे. आणि मैत्रिणी पण पहिले लहानपणी असं मम्मी पप्पा बोलायचे, सांग तुझ्या मित्राला सांग. शरीर म्हणजे तू लहानपणी आपलं घर कसं बाजूबाजूला होतं ना शाळेत, तर तू रात्री 12 नंतर आईला बोलवायचा बाहेर उभं राहायला. सोड तिकडे बाहेर. ते पण जोर जोरात ओरडून बोलवायचं, आई मला घ्यायला. आई गेलंय, 2 पाऊल टाकलं तिथे गेलाय बोलायचा. रक्षाची बघते आपल्याला. तर काय दिसतं आता मी झोपतो. खूप झोप आले, थोड्या वेळाने उठतो आणि मग कुठेतरी बाहेर जाऊ. नाहीतर मग आपलं डेलीचं रुटीन मित्रांचं बाहेर जायचं, टाइमपास करायचं, जेवायचं, यायचं, झोपायचं. तर आता आम्ही उठलोय आणि आता मस्त चाय पिऊया, कारण की खूप डोकं दुखतंय. आता माझं अर्धी झोप झाली, तर चेहऱ्यावर असं वाटत असेल एकदम टेन्शन. आता चाय पिऊ आणि मग थोडं फ्रेश झालो ना मजा येईल. चला आता चाय टाइम, टी टाइम. सगळे बसलेत कसे. आता टी टाइम आहे आपला. मस्त चाय बटर खाऊया आणि मग परत जेवायला भेटूया. हेच जेवण खाणं हेच आहे आपल्या ब्लॉग मध्ये. दादरवरून डायरेक्ट दादरवरून ट्रेन होती 5:30ची. म्हणजे चढायच्या आधी ते चढले खाली साईडला आणि मी जोरात एक बाजूला मी नाही चढणार. काय झालं? नाही बाबा, मी नाही चढली. 2-3 ट्रेन सोडल्या खाली बाबा. मला तेव्हापासून ठाण्या नको. ट्रेन पकडायला जेवढ्या बायका उभ्या होत्या ना तेवढ्या पडल्या. त्या पडल्या मी चढले. तर त्या बाईनी काय करावं, जी पडली ना तिने मी पर्स अशी पकडली होती. म्हटलं नको, मग ओढली ताटली जाते ना, म्हणून अशी छातीजवळ अशी पकडली. तर त्या पडलेल्या बाईने इथून माझी पर्स खेचली. मग परत माझा एक पाय खाली आला, मी पायच मारला. चल तू मला जाशील ना, मला पण घेऊन जाशील. आणि मी फक्त गेल्या बोलते नको बाबा, जाऊ. तर आता आम्ही परत जेवायला बसलोय आणि जरा थोड्या वेळ ऑफ कॅमेरा डिस्कशन करत होतो. आमच्या घरचं बसून होतं जरा ते. तर मग आता आम्ही जेवतो. आता आपला भाई आलाय, भाई काकाचा भाई. ये काका भाई आलाय आपला. आणि आता तो पण जेवायला बसलाय. तो जेवतोय. मग जेवण झाल्यावर आम्ही भेटतो तुम्हाला. तर परत जेवतो आम्ही. सारखं काय जेवण बघा, तुम्हाला भूक लागेल म्हणून आता डायरेक्ट जेवतो. आता सगळे चाललेत आपल्या आपल्या घरी.
बाय 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 बाय. काकी पण चालली, काका पण चाललाय. तर आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मला पण थोडं बरं नाही, तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एकदम तरी चला बाय बाय.